नमस्कार। आज आपण तेलाचा एक थेंबही न वापरता पाण्यावर तासभर चालणारे दिवे बनवणार आहोत, तेही काटेपिनच्या मदतीने, सोप्या पद्धतीने। आता दिवाळी येत आहे, दिवाळीमध्ये आपण भरपूर दिवे लावतो। प्रत्येक दिव्यामध्ये तेल टाका, वात लावा, तिथे जिथे दिवा लावतो तिथे चिवट चिकटपणा असतो, असं आपल्याला भरपूर काही करावं लागतं। पण यावर्षी तुम्हाला हे सर्व करत बसण्याची अजिबात गरज नाही। एकही थेंब तेल न वापरता अशा प्रकारे सुंदर तुम्ही वेगवेगळे दिवे तयार करू शकता। सजावटीसाठी देखील वापरू शकता आणि घरावरती, घराच्या बाहेर लावण्यासाठी देखील वापरू शकता। त्यासोबत एक बोनस म्हणून एक टिप तुमच्यासोबत शेअर करते। दिव्यांसाठी आपण दिवे पाण्यावर कसे चालणार आहे ते तर बघणारच आहोत। त्या अगोदर बघा, आपण नवे दिवे विकत घेतो किंवा जुने दिवे घेतो आणि त्याला स्वच्छ करून वापरतो, पण चिवट चिकट झालेले दिवे काही चांगले होत नाहीत, स्वच्छ होत नाहीत, भरपूर मेहनत लागते। पण त्यासाठी काय करायचं, जर नवे दिवे आणले असतील तर एका भांड्यामध्ये घ्यायचं पाणी आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि पाणी जास्त घ्या, जेणेकरून दिवे छान बुडतील। आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे दिवे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे कसं हे दिवे खूप छान वेळ भरपूर जळतात आणि जास्त पाणी शोषून घेत नाहीत आपण जेव्हा यामध्ये पाणी टाकतो किंवा तेल टाकतो। तर यानंतर बघा, आणि मागच्या वर्षी जे दिवे असतात ना, तर ते देखील चिवट चिकट झालेले असतात। कमी वेळेत का स्वच्छ करण्यासाठी हे पाणी, जे मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, हे गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये रात्रभर जुने दिवे भिजत घालायचे। सकाळी दिवे अगदीच नव्यासारखेच साफ होतात आणि आपल्याला वापरायला सोपं जातं। ही तर झाली दिवाळीमध्ये दिवे स्वच्छ करून कसे वापरायचे त्यासाठी टिप। आता आपली पाण्यावर चालणारे दिवे कसे बनवायचे ते बघूयात। यासाठी मी काही दिवे आणि एक वाटी घेतली आहे, त्यामध्ये आपल्याला नॉर्मल पाणी टाकायचं आहे। तर काचेचा ग्लास, वाटी असं काहीही तुम्ही डेकोरेशनसाठी जर वापरणार असाल दिवे बनवण्यासाठी, तर ते तुम्ही सरळ वापरू शकता। आणि त्यामध्ये भरपूर असं सजावटीचं सामान काचेच्या भांड्यामध्ये टाकलं की खूप सुंदर दिवे दिसतात। ते आपण कसं करायचं ते पुढे बघूयात। त्या अगोदर बघा, यासाठी आपल्याला एक वात लागणार आहे, तर यासाठी मी थोडा कापूस घेतलेला आहे आणि अगरबत्तीची काडी घ्यायची आहे। लांब सुई असेल तर ती देखील वापरू शकता। अगरबत्तीचा मसाला मी काढून घेतला आणि अशा प्रकारे काडी तयार केली आणि बघू शकता इथे आपण अशा वाती खूप लवकर तयार करू शकतो। दिवाळीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सोप्या पद्धतीने वाती कशा तयार करायच्या त्यावरती आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे सविस्तर, तुम्ही चॅनलवरती बघू शकता। पण ही एक सोपी पद्धत आहे वात बनवण्याची। तर अशा भरपूर वाती मी करून ठेवलेल्या आहेत। तर सध्या आपण 3 दिवे बनवणार आहोत, तर 3 वाती मी घेतलेल्या आहेत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता बघा, यानंतर आपल्याला लागणार आहे प्लास्टिक बॉटलचा थोडासा भाग। आता मी ते प्लास्टिक बॉटल वापरली आहे, तुम्ही प्लास्टिक कंटेनर असेल तर ते वापरू शकता किंवा इतर काही प्लास्टिकचा तुकडा असेल जाडासा तुमच्याकडे, तर तो देखील घेतला तरी चालेल। याला आपल्याला असं गोलाकारात कट करायचं आहे। गोलाकारच नाही, तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही आकार यामध्ये करू शकता आणि दिवा किती छोटा मोठा आहे त्यानुसार आपल्याला हे आकार तयार करायचे आहेत। आता आपण 3-4 दिवस दिवे लावतो, तर हे आपल्याला प्रत्येक वेळेस करायची प्रत्येक दिव्याला गरज नाही, एकदाच करून तुम्ही ठेवू शकता आणि दररोज हे वापरलं तरी चालेल। त्यानंतर बघा, हे जे प्लास्टिकचा भाग आहे ना, तर त्यामध्ये मधोमध आपल्याला छिद्र पाडायचं आहे। आपली वात किती छोटी किंवा मोठी आहे त्यानुसार आपल्याला हे छिद्र पाडायचं आहे। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मेणबत्ती। तर मेणबत्ती बघा इथे घ्यायची आहे, जे की 5 रुपयाला भेटते आणि 5 रुपयाच्या मेणबत्तीमध्ये तुम्ही 100 दिवे तयार करू शकता, एवढी माझी गॅरंटी आहे। एवढा कमी खर्च यामध्ये लागतो आणि तिथेच जर तुम्ही तेल वापरायला गेलात तर तुम्हाला भरपूर तेल लागतं। आणि मेणबत्ती असं नाही की तेलासारखी टाकायची आहे, थोडी वेगळी पद्धत आपण वापरणार आहोत, जेणेकरून पाण्यावरच हे दिवे चालतात। आणि यानंतर बघा, आपल्याला इथे थोडीशी मेणबत्ती घ्यायची आहे। मी इथे दिवा वापरला आहे, याला वितळवण्यासाठी तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यात देखील घेऊन याला गॅसवरती ठेवून वितळून घेऊ शकता। तर हे लगेचच वितळायला लागतं, याचं मेणबत्तीचं पाणी तयार होतं आणि काही सेकंदाचीच प्रोसेस आहे। जसं की मी म्हणलं, दररोज करायची गरज नाही, एकदा जरी करून ठेवलं तरी काहीच हरकत नाही। आता बघा, मेणबत्तीचं पाणी तयार झालेलं आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे, हे वाती घ्यायच्या आहेत आणि या वाती आपल्याला या पाण्यामध्ये अशा प्रकारे डिप करायच्या आहेत। अगदी जास्त नाही, एकदाच असं बुडवायचं आणि बाहेर काढायचं। हे जे लिक्विड आहे ना, तर ते पूर्ण मेणबत्ती जीचं लिक्विड आहे ते आपल्या वातीला एक आवरण तयार करतं आणि यावरती असं व्यवस्थित लागतं। आता या 3ही वाती मी अशाच तयार करणार आहे। वाटलंच तर तुम्ही अगदी वातीचा फक्त समोरचा भाग जरी अशा प्रकारे तुम्ही यामध्ये भिजवून घेतला तरी चालतं, पूर्ण वात नाही घेतली तरी काहीच हरकत नाही। आणि यापेक्षा छोट्या छोट्या वाती देखील तुम्ही तयार करू शकता। दिव्यामध्ये मी साधं पाणी टाकलेलं आहे, तर
तुम्हाला काही असं गरम हे पाणी टाकायची गरज नाही, नॉर्मल आपलं पाणी टाकायचं आणि दिवा गच्च भरून पाणी टाकायचं वरपर्यंत। आणि त्यानंतर बघा आता 3ही वाती आपल्या अशा तयार झालेल्या आहेत। इथे मी फक्त 3 दिवे लावणार आहे म्हणून 3 वाती तयार केल्या। तुम्ही तुमच्याकडे जेवढे दिवे लावायचे असतील तेवढ्या वाती अशा प्रकारे तयार करून घ्या। एका 5 रुपयाच्या मेणबत्तीमध्ये अशा 100 वाती तयार होतात। त्याचं लिक्विड करून तुम्ही या वाती एकदाच 3-4 दिवसाच्या तयार करून ठेवू शकता। एक वात तुम्हाला 3 ते 4 दिवस लावता येईल, एवढी छान जळते आणि कमी यामध्ये आपल्याला वात लागते। तर त्यानंतर बघा आता ही जी वात आहे ना, यामध्ये आपल्याला अशी टाकायची आहे, जो प्लास्टिकचा भाग आपण तयार केला होता ना त्यामध्ये। तर आता यामध्ये मी अशा प्रकारे टाकून घेत आहे। यामुळे आपण जे छिद्र पाडलं होतं ना ते छोटं मोठं यासाठीच की आपली वात केवढी आहे त्यानुसार आपल्याला हे पाडायचं आहे। जर छोटं पडलं असेल छिद्र तर थोडं मोठं करून घ्या वातीप्रमाणे आणि अशा प्रकारे तयार करा। आता यानंतर बघा इथे मी प्लास्टिकचा जो भाग वापरला आहे ना, तर त्याऐवजी तुम्ही वापरू शकता काटेपिन। बऱ्याच वेळा नंदादीप आपल्याकडे नसतो, अशा प्रकारच्या दिव्यांना आपण मधोमध अशी जी वात आहे ती लावू शकत नाही, कडेला वात लावतो आणि त्यामुळे तो चिकटपणा साचतो जिथे आपण हा दिवा ठेवतो तिथे। तर त्यासाठी काय करायचं, काटेपिन घ्यायची आणि काटेपिनचा जो मधला भाग असतो ना तो अशा प्रकारे आपल्याला वापरता येतो। किती मोठा भाग आहे त्यानुसार तुम्ही वात तयार करा आणि त्या काटेपिनला मी असं सरळ करून त्यामध्ये वात टाकलेली आहे। आणि काही माझ्याकडे डेकोरेशनचं सामान होतं ते मी यामध्ये टाकलेलं आहे। काचेच्या भांड्यात खूप सुंदर दिसतं, दिवाळी डेकोरेशन देखील अशा प्रकारे तुम्ही करू शकता। आता बघा अशा प्रकारे हळूच आपल्याला यामध्ये हे सोडायचं आहे। वाती आपल्या मोठ्या आहेत त्यामुळे मी याला असं काहीसं सोडत आहे। तुम्ही वाती छोट्या जरी केल्या तरी चालतील आणि अशा प्रकारे हे अगदी सहज बसतं, काहीच प्रॉब्लेम यामध्ये येत नाही, कारण की पाण्यावर हे तरंगतं आपण जे प्लास्टिकचा भाग तयार केला आहे। आणि काटेपिन तर कसं दिव्याची किती साईज मोठी छोटी आहे त्यानुसार काटेपिन छोटी मोठी घ्यायची आहे। अगदी सरळ यावरती काटेपिन व्यवस्थित बसते, काहीच प्रॉब्लेम येत नाही। बघू शकता अगदी सहज यावरती आपण अशा प्रकारे वाती ठेवलेल्या आहेत। पाण्यावरती वाती आता आपल्या अशा प्रकारे तरंगत आहेत। एकही थेंब मी तेलाचा इथे वापरलेला नाही, तुम्ही बघू शकता। आणि आता आपले दिवे आपण लावून बघणार आहोत की हे किती छान जळतील आणि किती वेळ जळतील। तर आता बघा एकाच याच्यामध्ये खूप छान हे दिवे लागतात, काहीच अडचण येत नाही। मागच्या वर्षी देखील आपण वेगळ्या पद्धतीने पाण्यावर चालणारे दिवे बनवले होते, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवरती बघू शकता। आणि बघू शकता किती सुंदर हे दिवे जळत आहेत, अगदी याला कोणीच पाहून म्हणणार नाही की हे आपण पाण्यावर चालवत आहोत आणि खूप वेळ जळतात। अगदी तुम्ही बघून आश्चर्यचकित व्हाल, तेलापेक्षा तर खूप जास्त वेळ जळतात आणि कमी खर्चामध्ये तर होतच आहे। चिकटपणा देखील आपल्याला साफ करावा लागणार नाही। आणि तुम्हाला हे पाण्यावर तरंगणारे दिवे कसे वाटले मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि खूप सुंदर असे दिवे आपण घरच्या घरी तयार केलेले आहेत। नक्कीच तुम्हालाही यावर्षी हे करून बघायला पाहिजे, कारण की खूप मजा येते। त्यासोबत सर्वजण विचारतात की हे दिवे कसे तयार केले आणि खूप सुंदर दिसतात, बघू शकता। तुम्हाला हे दिवे कसे वाटले मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटू।